उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार, तर सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का याचा आढावा घेणार. मराठवाड्यासह सोलापुरातील अतिवृष्टीला महिना लोटल्यानंतर अखेर केंद्रीय पथकाकडून पाहणी. सीना नदीमुळे झालेल्या नुकसानीची रात्रीच्या अंधारात पाहणी. आज मोहोळ आणि उत्तर सोलापूरमधील ग्रामस्थांशी संवाद साधणार. राज्यातील नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. 2 तारखेला मतदान तर 3 तारखेला निकाल. 10 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करता येणार. पुण्यात मांत्रिक महिलेकडून आयटी इंजिनियरला 14 कोटींचा गंडा. मुलींना दुर्धर आजारातून बरं करण्याचं दाखवलं आमिष. डोळस यांना इंग्लंडमधील मालमत्तेला विकायला भाग पाडलं. एकनाथ शिंदे महिलांच्या मनातले मुख्यमंत्री दाही दिशा या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून उल्लेख. पुस्तक प्रकाशनाला उपमुख्यमंत्री शिंदेंसह चंद्रकांत पाटील, उदय सामंतांची उपस्थिती. शिरूर तालुक्यातील पिंपरखेडचा नरभक्षक बिबट्या अखेर ठार. वनविभागाच्या शार्प शूटरनं 2 राऊंड फायर करत केलं ठार. 13 वर्षीय रोहन बोंबेचा बिबट्यानं घेतला होता जीव. मुंबई उच्च न्यायालयाकडून महावितरणाचा वीज दरवाढीचा निर्णय रद्द. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी महावितरणाला 4 आठवड्यांची मुदत. छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये लोकल ट्रेन आणि मालगाडी अपघात. रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 11 वर. 20 जण जखमी. जखमींना 50,000 रुपयांच्या मदतीची घोषणा. आशिया चषकातील वादग्रस्त वर्तन पाकिस्तानच्या हॅरिस रौफला भोवलं. 2 सामन्यांच्या बंदीचा आयसीसीचा निर्णय, तर आचारसंहिता उल्लंघनाबद्दल सूर्यकुमार यादवलाही आर्थिक दंड. विश्वचषक जिंकणारा भारतीय महिला क्रिकेट संघ आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार. पंतप्रधानांकडून विश्वविजेत्या संघाला स्नेहभोजनाचं आमंत्रण.